आत्या काय झालं? सगळीकडे एवढे आनंदाचे वारे वाहत आहेत आणि तू असं चेहरा पडून काय बसलीस? काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं तिकडे मंजिरीला बरं नाही. अगं बाई, मग तुला केव्हापासून तिची एवढी काळजी वाटायला लागली? तुला हसायला येतं व्हय? अगं लग्न झालेल्या पोरीला कोरड्या उलट्या होतात याचा काय अर्थ होतो हे डोसक्यात येतं का तुझ्या? आत्या म्हणजे मंजिरी घाबरलीस ना? आता अगदी तसंच काही नाहीये. म्हणजे डॉक्टर येऊन तपासून गेले. ते म्हणले की साधा पित्ताचा त्रास आहे म्हणून. आत्या काय घाबरले ना मी, माझा जीव जायची वेळ आली. तुला काय वाटतं मी काय तुझी गंमत करते व्हय? अगं लक्षात कसं येत नाही तुझ्या? ही जर गोष्ट खरी झाली असती तर काय झालं असतं? आत्या हे बघ, ही मंजिरी जर अशीच या घरात राहिली ना तर तुझ्या आणि माझ्या मनाला जी शंका चाटून गेली ना ती खरी व्हायला येळ लागणार नाही, सांगून ठेवते आधीच. नाही नाही, असं नाही होऊ शकत. अगं सत्यजित आणि मंजिरीमध्ये आता असं होणं. अगं येडी का खोळी तू? किती बी केलं तरी ते नवरा बायको आहेत हे ध्यानात ठेव. हो मला माहितीये, पण सत्यजितला ती डोळ्यासमोरही नकोय त्याच्या. हे बघ, तो आजारी आहे म्हणून वहिनीने तिला खोली बाहेर काढली. पण असं किती दिस सत्यजित कधी ना कधीतरी बरा होणारच ना. दोघं कधी ना कधी एका खोलीत येणारच ना. अगं किती बी केलं तरी शेवटी सत्यजित एक पुरुष आहे. हे बघ प्रिया, मंजिरी जोपर्यंत सत्यजितची फकस्त पत्नी आहे तोपर्यंत तिला या घरातून बाहेर काढणं अगदी सोपं आहे. पण एकदा का ती त्याच्या पोराची आई झाली की मग तिला घरातून बाहेर काढणं अशक्य आहे, ध्यानात ठेव. मग झालं काही बोलणं सत्यजितशी? नाही ना, ॲक्च्युली काय झालं ना, डॉक्टरांनी खूप हेवी मेडिकेशन दिलंय त्यांना. त्याच्यामुळे गुंगी येते सतत. काल रात्री नाही बोलू शकले मी त्यांच्याशी. इट्स ओके. तसंही त्याला आरामाची खूप गरज आहे. पण आज बोलीन मी नक्की, म्हणजे बोलावंच लागेल ना आता. नाही नाही नको. एक बाहेर गेला म्हणून लगेच एवढं पॅनिक व्हायची गरज नाही. आणि तसंही त्याच्या डोक्यावर आधीच एवढा स्ट्रेस आहे आणि त्यात हे नवीन लफडं. नाही नाही, तुम्ही आत्ता त्याच्याशी बोलू नका. मी नंतर बोलेन त्याच्याशी. मला पटतंय तुम्ही म्हणताय ते, पण दादांना असं अंधारात ठेवून काही करणं. अंधारात नाही, पण जी काही परिस्थिती आहे ती जरा शांत झाली की मी स्वतःहून बोलेन त्याच्याशी. आणि कदाचित आपल्याला तोपर्यंत एखादा बाहेर सापडेल. लेट्स होप सो. मी जरा पुण्याला जाऊन येतोय. तिकडे कोणी बाहेर आहे का? नाही, माझं जरा पर्सनल काम आहे. हॅलो, कोण बोलतंय? काय कोण? अहो ताई, आम्हाला नाही ओळखलं तुम्ही? हा कोणता नंबर आहे? जय तांबडे बाबा. अहो जसे देवाचे अवतार हजार तसे आमचे नंबर चिकार. काय काम होतं? कामच होतं, त्याच्यासाठीच फोन केला. तुम्ही आज करा, ताबडतोब निघा, हापिसात या. तुमच्यासाठी गरम गरम खीर तयार ठेवतो मी. या मग पिऊ. हॅव ड्रिंक. नाही, आज नाही जमणार यायला. डोक्यात जातं ताई, लय डोक्यात जातं असं कुणी काय बोललं की. या तुम्ही या. आज नाही जमणार यायला मला. नाही ना ताई, डोक्यात जातं म्हणलं तुम्हाला. तुम्ही ताबडतोब निघा, तुम्हाला आल्यावर सांगतो काय काम आहे ते. हे बघा, तांबडे बाबाच्या कृपेनं सगळं आलबेल आहे. बरं, तुमच्या हातात घड्याळ आहे का? नसलं तरी 4च्या ठोक्याला तुम्ही हापिसात पाहिजे. नाही तर काय ताई, खीर गार होईल म्हणून या. है ना ताई? हॅलो हॅलो,
अहो काही जिवंत असल्याचा पुरावा तरी द्या ना, आवाज करा काहीतरी. चला मग या, तुम्ही वाट बघतो तुमची. जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा. काय ऐकू येत नाही का तुम्हाला? म्हणा जय तांबडे बाबा, म्हणा म्हणा जय तांबडे बाबा, म्हणा 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 जय तांबडे बाबा म्हणा तुम्ही, मला ऐकायचं. हो 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 हो. हे बघा, तांबडे बाबाचं नाव घ्या, माझ्यासाठी नाही तुमच्या कल्याणासाठी घ्या. म्हणा जय तांबडे बाबा. नाही कसं आहे, नाही नाही नाही, डोक्यात जात नाही. म्हणा जय तांबडे बाबा. हो बरोबर आहे. हो नाही, लक्षात नाही, लक्षात नाही. म्हणा जय तांबडे बाबा, म्हणा म्हणा जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. बस या तुमची वाट बघतो आम्ही. बरं वाटलं म्हणाला. हरी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा तांबड़े बाबा. अरे प्रिया, तू लावलास पण दिवा? मी लावणार होते पण तिथे वाती नव्हते ना, म्हणून मग वाती आणायलाच गेले होते. मी तिकडे गेले तर मला समोरच सापडल्या वाती. हो का? असतील, मग माझं लक्ष नसेल कदाचित. मंजिरी, तुझं बऱ्याच गोष्टींकडे लक्ष नसतं. चांगलंच आहे. आणि काय आहे, या घरात खूप आधीपासून ही सगळी कामं मीच करत आले. हो माहिती आहे मला. पण कसं आहे, मधल्या काही काळात हे घर, ह्या घरातली माणसं दूर झाली होती माझ्यापासून. पण आता तो दुरावा कमी होतोय. सगळे जवळ येतात म्हटल्यावर मला माझी पूर्वीची कामं करायलाच हवी, नाही का? दुरावा? कसला दुरावा? काय बोलतेस तू? आणि असं कोण तुझ्यापासून लांब गेलंय? मला खरंच कळत नाही, म्हणून विचारते. मंजिरी, तुला बऱ्याच गोष्टी नाही कळत आणि त्या न कळलेल्याच बऱ्या. प्रिया, अचानक पुण्याला? हो, एक महत्वाचं काम होतं. आय मीन आहे, म्हणजे झालं नाही ना अजून. सो अरे मग आपण नंतर भेटलो असतं ना, तुझं काम झाल्यावर. नाही काम आहे ना, म्हणजे ऍक्च्युली तुझ्याकडेच आहे. सो माझ्याकडे काय? मला खरं तर कळत नाही. एक प्रश्न विचारायचा आहे तुला. विचार ना. लग्न करशील माझ्याशी? सॉरी, मी खरं तर खूप असे शब्द गोळा करून अशी प्रस्तावना तयार केली होती, पण ऐनवेळी विसरलो आणि तुझ्यावर डायरेक्ट बॉम्ब पडलाय. मला माहित नाही तुला काय वाटतंय, पण मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे तुला सांगणं मला जास्त गरजेचं वाटलं. आता तू ठरव काय सांगायचं ते. म्हणजे मी फोर्स करत नाही ना, तर तुला उगाच वाटेल की मी फोर्स करतोय, पण माझ्यासाठी तुझा तो शब्द जास्त महत्वाचा आहे. हो. किंवा विहंग, पण मी तुला ओळखतही नाही आणि एवढा मोठा डिसिजन कसा घ्यायचा ना. नाही, आणि खरं तर तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते बरोबर आहे, कारण तू मला असं किती ओळखतेस ना. म्हणजे मी फक्त एक सत्यजितचा एक मित्र आहे, एवढीच आपली ओळख आहे. पण एवढ्याच्या ओळखीवर एवढा आयुष्याचा डिसिजन कसा घेणार ना. विहंग, मी तुला. मधुरा, हे बघ,
मी जे काही सांगतो ना ते मनापासून सांगतोय आणि मी जसा आहे तसा आत्ता तुझ्या समोर आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आईवडिलांचा पत्ता नाहीये आणि सत्यजित सोबत साम्राज्य एंटरप्राइजेस ही कंपनी उभी केली. सॉरी, मी तुला जे माहिती आहे तेच परत सांगतोय. हे बघ मधुरा, माझ्या या आधीच्या आयुष्यात असंख्य मुली आल्या गेल्या. माझे त्यांच्याशी संबंध होते, पण मी आता हे सगळं मागे सोडून दिलंय आणि मी तुला वचन देतो, मी परत म्हणजे त्या वाटेला आता कधीही जाणार नाही. मला फक्त तुझं उत्तर काय ते तेवढं ऐकायचं. खरं तर मला आधीच कळायला हवं होतं. म्हणजे माझ्यासारख्या मुलाचा इतिहास कळल्यानंतर कुठलीही सेन्सिबल मुलगी हो म्हणेल याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. निघूयात. आता ना मला पटकन घरी जायचंय आणि घरी जाऊन कधी एकदा मी माझ्या काकूला भेटते आणि तिला हे सगळं सांगते असं मला झालंय. काकूने मला नेहमी म्हणायचे, मधुरा तू अशी वागतेस, मग तुझ्याशी कोण लग्न करणार. आता मी तिला जाऊन सांगेन की माझ्याशी लग्न करायला तयार असलेला वेडा मला सापडलाय. दादासाहेब, त्या नेत्राबाई आल्यात. हा? हा? दादा हॅव चेअर. दादा हो, असं काय करताय तुम्ही? असं कसं चालेल? तुम्ही मला डायरेक्ट ऑफिसमध्ये कसा फोन करता? तिथे आजूबाजूला माणसं असतात, किती प्रॉब्लेम होतो माहितीये का? असं कसं चालेल? ताई, असं कोणी बोलत नाही हो माझ्याशी. आणि तुम्ही माझ्याकडे आले होत्या नारळाची वटे घेऊन, मी नव्हतो तुमच्याकडे आलो. बरोबर आहे ना, मीच आले होते. पण अहो, परवा मी तुम्हाला फक्त सांगितलं की सत्यजित दादा कराडला जाणार आहेत, तर तुम्ही डायरेक्ट एवढं मोठं कारस्थान. आम्ही कारस्थान, आम्ही 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 कारस्थान काय बोलताय ताई? आम्ही आणि कारस्थान. तुम्ही खीर घ्या ताई, तुम्ही खीर घ्या, खीर गार होईल आणि तुम्ही कोल्ड व्हा. आता काय बोललो का? दादा होळकर आणि कारस्थान नाही ताई, नाही अजिबात. दादा मला इथे का बोलवलंय? नाउ देर इज यू ऑन पॉइंट. तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या कंपनीमध्ये ग्रीनफील्ड कंपनीला द्यायचे पेपर्स आहेत. अहो, त्या सत्यजित मुधोळकरनी 1000 एकर जमीन घेतलेली आहे. दादा मुद्द्याचं बोला, त्या जमिनीचं काय? मला बोलू द्या ना ताई, मला बोलू द्या. तर ते पेपर मला इथं माझ्या टेबलवर पाहिजेत, लवकरात लवकर. बोला राजे. नाही, आपलं टायमिंग कधीच चुकत नाही. करेक्ट वेळेला फोन केलास. नाही, मला करावंच लागलं. म्हटलं तुझ्या लक्षात नसेल कदाचित की आपला एक बिझनेसही आहे आणि त्या बिझनेसमध्ये आपला सत्यजित मुधोळकर नावाचा एक पार्टनरही आहे. म्हणजे कंपनीत सध्या काय चाललंय मला काहीच माहिती नाहीये. नाही, माझे पाय निकामी झाले असले तरी डोकं शाबूत आहे. आपली कंपनी सध्या क्रायसिसमध्ये आहे आणि मी इथे असं बसून आहे, पण म्हणून कामं थांबणार नाहीत ना. हे बघ, काम तर मी अजिबात थांबवलेलं नाहीये. आणि क्रायसिस म्हणशील तर सोड ना, ते संपतील काही दिवसात. मी आणि त्याच्यावर काम करतोय ना. हो, पण हे जोवर तू मला सांगत नाहीस तोवर मला कसं कळणार? बोलायचंय, तुझ्याशी बोलायचंय मला. हा, मग बोल. पण असं फोनवर नाही,
भेटू. बर 10 मिनिटात घरी ये मग. हॅलो हॅलो. अरे मी आत्ता पुण्यात आहे, लगेच निघतो इथून, घरी येऊन भेटतो. पुण्यात? पुण्यात काय करतोस तू? लग्न जमवायला आलोय. विहंग, मी अजिबात चेष्टेच्या मूडमध्ये नाहीये. मी सुद्धा अजिबात चेष्टा करत नाहीये आणि या विषयाची तर नाहीच नाही. घरी आलो की बोलू. बाय. दादा हे बघा, ते नाही जमणार, खूप रिस्क आहे ह्याच्यामध्ये, मला नाही जमणार आहे. काय ताई, अहो मोठं काय करायचं म्हणल्यावर मोठं काहीतरी करावं लागतं का नाही? दादा हे असली कामं जमायला मी काय चोर आहे का? ट्रॅफिक अपडेट. हं? ताई, हल्ली रस्त्यावर लोक कशा कशा गाड्या चालवतात, डेंजर एकदम. ट्रक अंगावर घालतात. माय फ्रेंड मिस्टर सत्यजित मुधोळकर, ट्रक. तुम्ही पण मुधोळकर? म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे हे म्हणजे असं झालं की सत्यनारायणाची कथा सत्यनारायणाला सांगितली. दादा हे बघा, हे चोरी वगैरे करणं ना माझं काम नाहीये. तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी सांगा, मी नाही करू शकणार. रस्त्याने लोक कसेही ट्रक चालवतात. हं? ट्रक पासून सांभाळून राहत ताई. दादा हे बघा, असं नका करू. कसं आहे ना, हे जे पेपर्स तुम्ही मागताय ना, ते खूप इम्पॉर्टंट पेपर्स आहेत आणि असे ऑफिसमधनं ते गहाळ झाले तर खूप मोठा इश्यू होईल त्यांचा ना. पेपर मला आणून द्या, लगेच परत करतो. अहो तांबडे बाबा आपल्या पाठीचे असल्यावर आपलं कोण काय वाकडं करणार आहे हो? हा? हां बोल मधुरा. ताई झोपली आहेस? नाही झोपले नाही. ऐक ना, आय एम सॉरी. हे बघ, इतकी गडबडीत होते ना, मी फोन करायचं पूर्ण विसरले. बोल ना, काय म्हणतेस? ते सोड ग, मला तुला खुशखबर द्यायची आहे. बोल ना, काय झालं? गेस वॉट? ए अगं, आता गेस वगैरे नको करायला सांगू, सांग लवकर. दी विहंग आज पुण्याला आला होता खास मला भेटायला आणि त्याने मला आज लग्नासाठी विचारलं. मधुरा, अगं काय सांगतेस तू? हो मधुरा, खरंच मला खूप छान वाटलं. खूप आनंद झाला खरं तर ऐकून. हो ना. बरं मला सांग, तू उत्तर दिलंयस की नाही? हो. हं? मी हो म्हणाले. खरंच खूप खूप लकी आहेस तू मधुरा. खूप समजूतदार आहेत विहंग भाऊजी, सांभाळून घेतील तुला. ताई अगं हो. बरं मला सांग, घरी सांगितलंस का? नाही अगं अजून. मला ही गोष्ट सगळ्यात आधी फक्त तुलाच सांगायची होती. बघ तू मधुरा, या जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी लोळतील. ताई येऊ का? आते अगं ये की. नाही म्हणलं तू आराम गिराम करत असशील का उगच डिस्टर्ब? डिस्टर्ब नाही र, तुला बघावंसं वाटलं म्हणून आणते. बघ आता तू, तुझ्याचकडे टाइम नाही पुतण्या भेटाया. आ लय बिझी झाली तू आत्ते. आता पुतण्याकडे येळ आहे का आत्याशी बोलायला? माझ्याकडे काही येळच येळ आहे. आता ना मला एकदम तू लहानपणीचा सत्यजित आठवलाच बघ. असं आत्तेच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट सांग असं सांगायचंस. गोष्ट सांग हटच करायचास. ते तू पण काय.
किती वाळलास रे तू. आता ते काय बी झालेलं नाही मला. हं? त्या दिवशी बघ तू वहिनीच्या रूम मध्ये आलतास आणि म्हणलास की तुम्हाला आता आधीचा सत्यजित परत मिळेल. तेव्हा भरून आलतं बघ. वाटलं आता तुझ्या नशिबाचं भोग संपलं, पण नाही. पाहिलंस ना देवाने कसं हे आखरीत वाढून ठेवलंय ते. या आखरीत देवानं नाही केला ते. देव गिव काय बी नसतंय. समधी करणी माणसाची असतात. तेच म्हणते मी, माणसाची करणी आहे ना, मग का म्हणून सण करायची ती. हा अरे त्याच्यापासून आपण काय धडा घ्यायचा तो घ्यावा की, पण येळ येईल तसं वागावं. कळलं? म्हणजे आता म्हणजे एवढं बी कळ ना व्हय तुला. आता हे समज कुणामुळे होतंय हे ठाव नाही तुला. मग हे समज जे करते त्याला घरातच ठेवायचं का? जाऊ दे ना जिथं जाते तिथं. काय तोंड काळं करायचं तर करू दे ना तिला. आज ते तुझी ही गोष्ट नाही आवडली मला. तू एखादी दुसरी गोष्ट ऐकव. हं? हे बघ विषय टाळून चालणार नाही. आत्ते मी काय म्हणते, काय जी काडी मोड घ्यायची ती एकदाची घेऊन टाक ना. हे बघ आत्ते, आता शेवटचं सांगतो, माझा आणि मंजिरीचा काडी मोड होणार नाही.